Dear students, we are going to discuss about an astrologer's day. First of all, introduction by author R.K. Narayan. R.K. Narayan, he was born on 1906 to died in 2001. Rashipuram Krishnan Swami Iyer Narayan Swami was one of the best known novelists among इंडियन इंग्लिश रायटर्स. आर के नारायण यांचा जन्म 1906 साली झाला आणि मृत्यू 2000 या वर्षी झाला होता. त्यांचं मूळ नाव आहे राशीपुरम कृष्णस्वामी अय्यर. त्यांना शॉर्ट फॉर्ममध्ये आर के नारायण म्हणजेच नारायण स्वामीचा आर के नारायण या नावाने ओळखलं जातो. नारायण स्वामी हे एक प्रकारचे भारतीय इंग्रजी लेखकांपैकी एक प्रसिद्ध असा कादंबरीकार होते. ही इज द ऑथर ऑफ 14 novels, 5 volumes of short stories and a number of trilogies and has a collection of non-fictions to his credit. आर के नारायण हे 14 कादंबऱ्या व 5 लघुकथांचे आणि अनेक असे प्रवासी पुस्तकांचे लेखक हे होते आणि त्यांच्या कल्पनेनुसार काल्पनिक कथा आहेत. ही ऑल्सो रोट इज मेमोर माय डेज 1975. त्याने आपला जे काही माय डेज हे आपलं संस्मरण म्हणजे स्वतःचा असा दिवस म्हणून त्यांनी आठवणीसाठी लिहिलेला आहे. नारायण क्रिएटेड the imaginary town of Malgudi, where realistic characters in a typically Indian setting lived amid predictable events. आर के नारायण यांनी हे मालगुडी डेज हा काल्पनिक शहर तयार केले जेथे भारतीय पद्धतीतील वास्तववादी दर्शन किंवा वास्तववादी वर्णन अनिश्चित घटनांमध्ये राहत होते. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. त्यांच्या कथा एक प्रकारचे कॉमेडी म्हणजे एक प्रकारचं करुणा असलेलं मानवतावादी आहेत आणि सामान्य जीवनातील विनोद आणि उत्साह साजरे करतात. His stories are characterized by simple style and subtle humor. त्यांच्या कथा साध्या पद्धतीत सोप्या पद्धतीत आणि अतिसूक्ष्मतेने त्यांचे ते विनोद दर्शविल्या जातात. नारायण वॉज इंट्रोड्यूस्ड अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय द मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीने या प्रेसने 1952 नारायण यांची अमेरिकन वाचकांशी ओळख करून दिली आहे. दिस इन्क्लूड Swami and Friends, The Bachelor of Arts 1937, The Dark Room 1938 and Astrologer's Day and the Other Stories 1947. यात स्वामी आणि मित्र व तसेच बॅचलर ऑफ आर्ट्स 1937 साली प्रसिद्ध झाला आणि द डार्क रूम 1938 साली आणि अँड ज्योतिषी दिन म्हणजे एक प्रकारचा भविष्याचा दिन व इतर कथा 1947 साली प्रसिद्ध झाला. म्हणजे 1947 हा आपला भारताचा स्वातंत्र्याचा वर्ष म्हणून साजरा करतो. पुढे नेक्स्ट मिस्टर संपत 1949, द फायनान्शियल एक्सपर्ट 1954, वेटिंग फॉर द महात्मा 1955, द गाईड 1958 अँड मेनी अदर बुक्स. मिस्टर संपत हा 1949 साली प्रसिद्ध झाला. द फायनान्शियल एक्सपर्ट हा 1954 साली प्रसिद्ध झाला. वेटिंग फॉर महात्मा हा 1955 साली प्रसिद्ध झाला. द गाईड एक प्रकारची कादंबरी आहे 1958 साली प्रसिद्ध झालेला होता आणि भारतामध्ये आणि संपूर्ण जगातसुद्धा
या कादंबरीचा नावलौकिक आहे द गाईड म्हणून, आणि इतर अनेक पुस्तकंही सुद्धा त्यांची प्रसिद्धी झालेले आहेत. हिज नॉवेल द गाईड won him साहित्य अकादमी अवॉर्ड in 1961, the most coveted literary humor in India. द गाईड या कादंबरीच्या लेखनामुळे त्यांना 1961 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हा भारतातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात प्रतिष्ठित साहित्यिक सन्मान आहे. His writing is discussed by humor and unoffending irony, a unique Indianness and simplicity which utterly charming and authentic. त्यांचे संपूर्ण लिखाण जे काही कादंबरी आहेत, लघुकथा आहेत, ते अप्रामाणिकपणाने किंवा वेगळे असे ह्युमर असे, अद्वितीय भारतीयता आणि एक साधेपणा जे पूर्णपणे मोहक म्हणजे प्रकारचा काय म्हणतात त्याला, चार्मिंग म्हणजे मोहक, ऑथेंटिक म्हणजे एक प्रकारचा जे काय अस्सल रिअल लाईफमध्ये असतात तसे त्यांचे वर्णन किंवा त्यांचे लिखाण प्रसिद्धी आहेत. नारायण टिपिकली पोर्ट्रेज द पेक्युलॅरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप अँड द आयर्नीज ऑफ इंडियन डेली लाईफ. His style is graceful, marked by genial humor, elegance and simplicity. नारायण यांची सामान्यतः मानव नात्यांची विचित्रता आणि भारतीय दैनंदिन जीवनातील विचित्र गोष्टी हे चित्रित करतात. पोर्ट्रेज म्हणजे चित्रित करणे. त्यांची शैली म्हणजे एक प्रकारचा जे काही ग्रेसफुल आहेत, त्यांची स्टाईल आहे ते काय काय बघा. त्यांची शैली हा आकर्षक, रीतसर असा, विनोदी म्हणजे जिनियर ऑफ ह्युमर, विनोदी, अभिजातपणा आणि एलिगन्स म्हणजे अभिजातपणा अँड सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणाने चिन्हांकित केलेले त्यांचे लिखाण आहेत. लेट्स कंटिन्यू. An astrologer's day. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mastic charts on it, a notebook, and a bundle of Plymara writing. ठीक दुपारी म्हणजे योग्य वेळेला दुपारच्या 12 ठीक दुपारी त्यांनी आपले बॅग काढले, कोण, ॲस्ट्रॉलॉजर्सनं, व आपल्या व्यवसाय साहित्य जे काही असेल ते पसरवले, ज्यात डझनभर कावड्या म्हणजे असं गोल पांढऱ्या रंगाचे असतात बघा कावड्या, माळ असतो कावड्याची माळ, ते कापडाचा चौकोनी तुकडा ज्यावर एक प्रकारचा रहस्यमय तक्ते बनवलेले म्हणजेच त्याला ऑब्स्क्युअर मास्टिक, एक वही आणि एक तागपत्राचा गट्टा होता. तागपत्र म्हणजे एक प्रकार त्यात सगळे काही ॲस्ट्रॉलॉजर समजेल असे प्रत्येक चार्ट असा लिहिलेला होता, ते जेणेकरून ते वाचन करून त्याशी रिलेटेड असलेला तो माहिती आपणास सांगत होता. हिज फॉरहेड वॉज resplendent with scaled hash and vermilion, and his eyes sparkled with a sharp, abnormal gleam which was really an outcome of a continual searching look for customers, but which is simple clients took to be a prophetic light and felt comforted. त्याच्या कपाळावर भडकदार पवित्र राख, ॲश म्हणजे राख, आणि शेंदूर, वर्मिलियन म्हणजे शेंदूर, आणि त्याचे डोळे असामान्य तेजाने चमकत होते, जे सतत ग्राहकांच्या कस्टमर्स म्हणजे ग्राहकांच्या शोधात झळकताना दिसत होते. परंतु त्याचे बोळे ग्राहक
एक प्रकारचे ॲस्ट्रॉलॉजर्सवर विश्वास ठेवून येत असणारे गिराक किंवा ग्राहक एक प्रेक्षित तेज मानायचे आणि त्यांना ॲस्ट्रॉलॉजर जे काय सांगितलेलं असेल त्याच्यावर आरामदायी वाटायचे त्यांना, कोणाला, क्लायंट्सना. The power of his eyes was considerably enhanced by their position, placed as they were between painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. His cheeks, even a half-wit eyes would sparkle in such a setting. त्याच्या डोळ्यांची जे काही शक्ती रंगवलेला माथा म्हणजे असं जसं आपण डोकं आपण म्हणतोय आणि गर्द गालापर्यंत आलेले कल्ले या दरम्यान प्रभावी वाटत होती. आणि या प्रकारच्या जसे ॲस्ट्रॉलॉजरच्या रचनेमुळे अर्धवट हुशार व्यक्तीचे डोके खाऊ शकतात. टू क्राउन द इफेक्ट ही wound saffron colored turban around his head. यात भर पाडण्यासाठी त्याने डोक्याला केसरी फेटा बांधलेला होता. दिस कलर शिम नेवर फेल्ड. या रंगाचा प्रभाव कधीही पिका पडत नव्हता. म्हणजे एक प्रकारचा गडद असा भगवा कलर रंगाचा वेशभूषा परिधान केलेला होता. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. लोक त्याच्याकडे अशा आकर्षित व्हायचे जसे एक प्रकारचे कॉस्मॉस म्हणजे पोळ्याभोवती आणि दहलिया फुलांच्या जे काही स्टार्स म्हणजे देठाभोवती जमा होणाऱ्या मधमाशा. इज सॅट अंडर द ब्राउड्स ऑफ स्प्रेडिंग टर्मराइंड ट्री which flanked a path running through the town hall park. हॉल पार्क म्हणजे एक प्रकारचा शहर आहे, शहराचा म्हणजे उल्लेख केलेला आहे. हॉल उद्यानच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर पसरलेल्या चिंचेच्या जसं आपण टर्माइंड ट्री म्हणजे चिंचेच्या झाडाच्या फांदीखाली तो बसला होता. अ सर्जिंग crowd was always moving up and down narrow road from morning till night. विविध दृष्टिकोनातून ही जागा वैशिष्ट्यपूर्ण होती. अरुंद रस्त्यावरून सकाळपासून ते रात्रीपर्यंत लोकांची गर्दी ये जा करायची. टिल नाईट म्हणजे मध्यरात्री म्हणजे रात्रीपर्यंत लोकांची गर्दी ये जा करायची. नॅरो म्हणजे अरुंद रस्ता. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स अवे. मेडिसिन, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक म्युझिशियन्स. And above all, the auctioneers' cheap cloth who created in all they attracted the whole town. या रस्त्याच्या कडेला विविध प्रकारचे उद्योग व धंदे असायचे. औषधी विक्रेता, चोरीचे साहित्य म्हणजे त्याला स्टोलन हार्डवेअर, तसेच भंगार विक्रेता, जादूगर मॅजिशियन म्हणजे जादूकर आणि यापेक्षाही अधिक स्वस्त कापडाची निलामी करणारा म्हणजे आपण बघितलं आहे मार्केटमध्ये कमी किमतीचा शेल म्हणून असे विक्री करतात. आणि जो दिवसभर आवाज करून सर्व गावाला आकर्षित करत होता.
Next to him in Vosophironus came a vendor of a freed groundnut who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day. त्याच्या बाजूला जोरदार आवाज करत ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणे विकणारा यायचा आणि जो त्याचा साहित्याला दररोज काल्पनिक नावे द्यायचा. एके दिवशी बॉम्बे आईस्क्रीम तर दुसऱ्या दिवशी दे जे काही भाजलेले शेंगदाणे विकणारा प्रत्येक दिवशी एकेका नावाने ओळख करून द्यायचा. पहिल्या दिवशी बॉम्बे आईस्क्रीम आणि दुसऱ्या दिवशी दिल्लीचे बदाम आणि तिसऱ्या दिवशी राजाच्या चवीचे राजा डिलिशियस म्हणजे राजाच्या चवीचे असेच पुढे सुरू ठेवायचा आणि लोक त्याच्या जवळ गर्दी करायचे. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू. या गर्दीचा बराचसा भाग हा भविष्यकाराचा ॲस्ट्रॉलॉजर्स म्हणजे भविष्य सांगणारा समोरसुद्धा वेळ घालवण्यासाठी जमायचा. द ॲस्ट्रॉलॉजर्स ट्रान्सॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबाव द ग्राउंडंट हीप नियर बाय. ज्योतिषकाराने सुद्धा आपला व्यवसाय ज्वालांच्या प्रकाशात मांडला होता, जो बाजूला असलेल्या शेंगदाण्याच्या ढिगाच्या बाजूला असलेला कर्कश आवाज व दुराच्या वरच्या दिशेने होता. Of the enhancement of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. या जागेची अर्धवट मोहकता ही खरे तर तेथे नसलेल्या नसलेल्या महानगरपालिकेच्या जे काही दिवे असायचे, महानगरपालिकेचे लाईट दिवे असायचे त्या फायद्यामुळे होत होती. द प्लेस वॉज लिट अप बाय शार्प लाईट्स. One or two had hissing gaslights, some had naked floors stuck on poles, some were lit up by old cycle lamps, and one or two, like the astrologers, managed without lights of their own. ही जागा दुकानांच्या दिव्यांमुळं जे काही दुकानाला लागायचे जे लाईट्स होते ते प्रकाशमान होती. एक वा दोन दुकानदार मिचमिच ते गॅसचे दिवे लावत पूर्वी असल्यामुळं जे काही कंदील असायचे त्याचे दिवे लावत होते. काही दुकानदार उघड्या पंत्याला खांबावर अडकवलेल्या होत्या, तर काही दुकाने जुन्या ज्या सायकलांच्या दिव्याने प्रकाशमान होते, म्हणजे सायकल चालवलं की त्याचा लाईट लागायचा तसा. आणि एक वा दोन ज्योतिषासारखा दुकानाप्रमाणे स्वतःचे दिवे नसूनही इतर दुकानातील प्रकाशाच्या आधारे दुकाने चालवत होता. इट वॉज अ bewildering criss-cross of light rays and moving shadows. तेथे गोंधळात टाकणारे अस्ताव्यस्त प्रकाश किरणे व सरकत्या सावल्या होत्या. मुव्हिंग शॅडोज म्हणजे सरकत्या सावल्या. दिस suited the astrologers very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. हे ज्योतिषाला किंवा भविष्यकाराला अधिक शोभणारे होते, त्याचे साधे कारण की जेव्हा त्याने जीवनाची सुरुवात केली त्याला भविष्यकार होण्याचा थोडाही उद्देश किंवा हेतू नव्हता. He knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute.
लोकांसोबत भविष्यात काय होईल यापेक्षा पुढच्या क्षणाला त्याच्यासोबत काय होईल हे सुद्धा ॲस्ट्रॉलॉजर्सला माहीत नव्हतं. ही वॉज ॲज मच ॲज स्ट्रेंजर्स टू द स्टार्स हॅज वेअर इज इनोसेंट कस्टमर्स. तो ग्राहकांसाठी तेवढाच अनोळखी होता जेवढा आपल्या निष्पाप ग्राहकांसाठी होता. हेट इज सेड थिंग्स विच इज प्लेस्ड अँड अस्टोनाइज्ड एव्हरी वन दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड शेअर्ड ग्रेसवर्क. तरीही तो अशा गोष्टी सांगायचा ज्यामुळे प्रत्येकजण आश्चर्यचकित व ॲस्ट्रॉलॉजर्सवर खुश व्हायचे आणि हे सर्व अभ्यास, सराव, स्टडी, प्रॅक्टिस म्हणजे सराव व धूर्तपणे केलेल्या अंदाजामुळे हे शक्य ॲस्ट्रॉलॉजर्सला व्हायचे. ऑल द सेम इट वॉज अ मच अँड ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्वड द वेगल्स ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. हे सर्व तसेच होते जसे इतर कोण्याही प्रामाणिक व्यक्तीचे प्रयत्न आणि व त्या प्रामाणिक लोकांप्रमाणेच दिवसाच्या शेवटी जमलेली रक्कम घरी नेण्यास तो पात्र असायचा. म्हणजे दिवसभरामध्ये त्या झाडाखाली, चिंचेच्या झाडाखाली बसून जे काही जमा झालेली रक्कम असायची कस्टमर्सकडून घेतलेली, ती रक्कम ॲस्ट्रॉलॉजर्सनं आपल्या घरी घेऊन जायचा. जसे आजूबाजूचे लोक जे काही दुकानदार होते जसे करायचे त्याप्रमाणेच ॲस्ट्रॉलॉजरसुद्धा करत होता. ही हॅड लेफ्ट विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्याने पूर्व विचार व योजना न करता आपले गाव सोडले. म्हणजे ज्यावेळेस त्याचा जे काही पाठलाग करणारा एक शत्रू होता किंवा त्यांचे काही कोणी ओळखीचे होते, त्याने कोणताही विचार न करता त्याने आपलं गाव सोडून इतर गावी आलेला होता. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज forefathers, namely tilling the land, living, marrying, and reaping in his cornfield and ancestral home. जर तो तिथेच राहिला असता तर तिथे त्याला त्याच्या पूर्वजांची कामे करावी लागली असती. म्हणजे ज्याचे ॲस्ट्रॉलॉजर्स ज्याने जर गाव सोडला नसता त्याला त्यांच्या गावामध्येच जसं पूर्वजांनी काम करत आलेले आहेत ते काम त्याला करावे लागत होतं. जसे जमिनीची मशागत करणे, राहणे, विवाह आणि जे काही कणसं म्हणजे आपण मकाचे म्हणतो त्या शेतात पूर्वजांच्या घरात वृद्ध होणे अशाही पद्धतीने ते चालून राहायचा. बट दॅट वॉज नॉट टू बी. He had to leave home without telling anyone, and he could not rest till he left it behind a couple of 100 miles. परंतु त्याच्यासाठी हे पुरेसे नव्हते. त्याला कुणालाही न सांगता आपले घर सोडावे लागले आणि आणि 200 मैल गाव मागे सोडण्यापूर्वी तो आराम करू शकत नव्हता. टू अ विलेजर्स इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशियन फ्लोड बिटवीन. त्या गावकऱ्यांसाठी ही खूप मोठी गोष्ट असती तर जर एखादा महासमुद्र त्याच्या व गावाच्या दरम्यान असतात तर. म्हणजेच एक प्रकारचं जसे ज्या गावकऱ्यांना ती व्यक्तीनं ॲस्ट्रॉलॉजर्सनं पूर्वी त्या गावकऱ्यांना जर सांगितलं नसता तर त्याचा आणि त्या गावकऱ्यांचा अंतर एक प्रकारचा महासमुद्र किंवा महासागर इतका अंतर असायचा. म्हणजे महासागराला अंतर नसायचा. तसाच प्रकारचा ॲस्ट्रॉलॉजर्स आणि विलेजर्स यांच्यामध्ये
अंतर राहायचा. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. त्याच्याकडे मानवजातीच्या समस्यांचे, म्हणजे जे काय मॅनकाइंड्स म्हणजे मानवजाती, ट्रबल्स म्हणजे समस्या, असे प्रभावी विश्लेषण होते. जसे की मानवाच्या समस्या कोणकोणत्या असतात ते विवाह, पैसा आणि इतर मानवी संबंधाची गुंतागुंत. लॉंग प्रॅक्टिस हॅड sharpened his perception. Within 5 minutes he understood what was wrong. दीर्घ सरावामुळे त्याची गुणवत्ता वाढलेली होती. कोणाची? ॲस्ट्रॉलॉजरची. 5 मिनिटात त्याला समजून यायचं की जे काही ग्राहकांची समस्या होते ते समजून यायचे ॲस्ट्रॉलॉजर्सला. ही चार्ज्ड 3 पीस पर क्वेश्चन्स, नेवर ओपन्ड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲट लीस्ट 10 मिनिट्स. एका प्रश्नाचे 3 पीस म्हणजे पैसा तो आकारायचा. जसं आपण 8 आणे म्हणजे 8 आणे झाले तर 8 आणे व्हायचे म्हणजे 50 पैसे व्हायचे. तसा एका प्रश्नाला 3 पैसे घ्यायचा. आणि दुसरा, जोपर्यंत कमीत कमी 10 मिनिटांपर्यंत बोलत नाही तोपर्यंत ॲस्ट्रॉलॉजर्सनं कधीही तोंडच उघडत नव्हता. which provided him enough stuff for a dozen answers and advices. ज्यामुळे त्या ग्राहकाची भरपूर माहिती मिळायची आणि त्याला डझनभर उत्तरे व सल्ला देता येत होतं. म्हणजे कोणालाही जे काय भविष्य सांगणार असतो किंवा ज्योतिष म्हणतो आपण, त्याला आपले समस्या जे सांगितल्यानंतरच त्याने आपल्या भविष्याचा बाकीत करू शकतो. त्यातले 10 जर आपण समस्या मांडले तर त्याच्यावर जवळपास 7चा प्रश्नाचा समस्या त्यांनी बाकीत करून सांगायचा, जेणेकरून आपल्याला ते खरं वाटायचं. When he told the person before him gazing at this plum, in many ways you are not getting the fullest results for your efforts. 9 out of 10 were disposed to agree with him. जेव्हा त्याच्यासमोर असलेल्या जे काही व्यक्ती म्हणजे ग्राहक, तो त्याचा तळहात न्याहाळून सांगायचा, म्हणजे त्याच्या हातामध्ये ठेवायचा आणि अनेक प्रकारचे तुमच्या प्रयत्नांना संपूर्ण यश मिळत नाही असे म्हणून सांगायचा. जे काय तळहातामध्ये जे काय रेषा आहेत त्या रेषेच्या आधारे त्याने ग्राहकांना सांगायचा. 10 पैकी 9 लोक यामुळे चिंतन सोडून त्याचे सहमत व्हायचे. Or he questioned, is there any human in our family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? किंवा तो प्रश्न करायचा, तुमच्या कुटुंबात अशी स्त्री आहे का, कदाचित तुमच्या दूरच्या नात्यातील, जी तुमचं चांगलं चिंतन करत नाही. कोणीही भविष्यकाळसुद्धा असंच बोलू शकतो की असे जे तुमच्या कुटुंबातील एक स्त्री अशी व्यक्ती आहे का की ज्याच्यामुळे तुमच्या कुटुंबातील चांगलं घडू शकत नाही असे सांगतात. तेव्हा ॲस्ट्रॉलॉजरच्या बोलण्यानुसार ग्राहकसुद्धा, कस्टमरसुद्धा त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत असतात. Or he gave an analysis of character किंवा त्या पात्राचे थोडंसं वर्णन द्यायचा, म्हणजे जे काही कॅरेक्टर स्त्री म्हणून घ्यायचा त्याच्यावर त्यांनी थोडंसं विश्लेषण करून सांगायचं ग्राहकांना. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विदिन सॅटर्न वेअर ही इज. तो सांगायचा, म्हणजे भविष्यकार किंवा ज्योतिषकार सांगायचा की तुमचा बऱ्याच समस्या तुमच्या स्वभावामुळे आहेत. सॅटर्न मीन्स शनी. तुमच्यावर शनीची दृष्टी कशी होऊ शकते, तो जिथे आहे तिथून, असे म्हणून प्रश्न निर्माण करतो ग्राहकाला.
You have an impotence natures and the rock exterior. This endeared him exterior. तुमचा स्वभाव हा थोडासा रागीट व बाह्यरूप खडक आहे असं म्हणून ग्राहकांना सांगायचा. This endeared him to their hearts immediately, for even the mildest of us loves to think that he has forbidding exterior. यामुळे लगेच त्यांच्या हृदयात जो प्रिय व्हायचा, आपल्यापैकी सामान्य व्यक्तीला सुद्धा हा विचार आवडतो की त्याचे बाह्यरूप निषिद्ध म्हणजे इतरांना न आवडणारे आहे. एक्सटेरियर म्हणजे बाह्य. The nuts vendor blew out his flare and rose to go home. शेंगदाणे विक्रेत्याने ज्योत विझवली. ब्लो आउट इज फ्लेअर म्हणजे ज्योत विझवणे आणि तो घरी जाण्यासाठी उठला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू बंडल अप टू. Since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. आणि ज्योतिषकार म्हणजे भविष्यकारासाठी सुद्धा साहित्य आवरण्याचा संकेत होता. म्हणजे शेंगदाण्यांनी आपले दुकानं जर बंद करण्याच्या दिशेने होता, ते जे काही ॲस्ट्रॉलॉजर्स आहे तो पाहूनसुद्धा त्यालाही वाटायचं की आता वेळ झाली आहे दुकान बंद करण्याचा, कारण त्याच्याभोवती अंदाज झाला होता. फक्त हा एक हिरवा दिव्याचा प्रकाश ज्योत कुठून तरी हलत येत त्याच्या समोरील मैदानावर पडत होता. ग्राउंड बिफोर हिम म्हणजे आजूबाजूच्या परिसरातून पडत होता. ही पिक्ड अप हिज कावरी शेल्स अँड पॅरापेरेनियालिया अँड was putting them back into his bag when the green shaft the light was blotted out. त्याने आपल्या कवड्या आणि इतर साहित्य पॅरापेरेनिया म्हणजे इतर साहित्य उचलले आणि आपल्या बॅगेत ठेवू लागला. तेव्हा हिरवा प्रकाश ज्योत अंधारला. त्याने प्रकाश ज्योत अंधारला आहे. He looked up and saw a man standing before him. त्याने वर बघितले आणि त्याच्या समोर एक व्यक्ती उभा असलेला ॲस्ट्रॉलॉजर्सला दिसला. He sensed a possible client and said, "You look so careworn. It will do you good to sit down for a while and chat with me." त्याने ग्राहकाची शक्यता समजलेला होता आणि म्हणाला, "तुम्ही खूप चिंतित दिसतात. तुम्ही थोडा वेळ इथे बसला की माझ्याशी बोलला तर तुमचे भले होईल." असे ग्राहकांशी संवाद साधतो ॲस्ट्रॉलॉजर्सनं. Their other grumbled some reply vaguely. दुसऱ्याच्या व्यक्तीने अस्पष्ट उत्तर दिले. vaguely म्हणजे अस्पष्ट उत्तर देणे. The astrologers praised his invitations, whereupon the other thrust his palm under his nose, saying, "You call yourself an astrologer." भविष्यकाराने त्याच्या आमंत्रणाला जोम दिला म्हणजे जास्त असं भर दिला आणि तेवढ्यात त्या व्यक्तीने भविष्य जाणून घेण्यासाठी त्याच्या नाकासमोर तळहात खुपसला आणि सांगू लागला, "तुम्ही स्वतःला भविष्यकार समजता का?" असं म्हणून
त्या समोरच्या व्यक्तीने प्रश्न विचारतो ॲस्ट्रोलॉजर्सला, म्हणजे भविष्यकाराला. द ॲस्ट्रोलॉजर्स फेल्ट चॅलेंज अँड सेड, tilting the other palm towards the green shaft of light. Yours is a nature. Oh, stop that, the other said. भविष्यकाराला हे आव्हानात्मक वाटले, म्हणजे एक प्रकारचा चॅलेंज म्हणजे आव्हानात्मक वाटले, आणि तो व्यक्तीला तळहात म्हणजे जे काय हात होता त्या हिरव्या प्रकाश झोतात हलवत म्हणाला की तुमचा जो स्वभाव आहे हरे तांबवा आहे. तो व्यक्ती म्हणाला, म्हणजे दुसरा जे काही पर्सन होता, अनदर पर्सन, तो म्हणत होता आता हे थांबवा. टेल मी समथिंग वर्थ विल. आवर फ्रेंड फेल्ट पाइप्ड, अ चार्ज ओनली 3 पीस पर क्वेश्चन अँड व्हॉट यू गेट, हाऊ टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. तर तो व्यक्ती म्हणाला, मला काहीतरी महत्त्वाचे सांग. आपल्या मित्राला राग आला. मी प्रत्येक प्रश्नाचे फक्त 3 पीस म्हणजे 3 पैसे घेतो आणि तुम्हाला जे काही मिळेल ते तुमच्या पैशांच्या मोबदल्यात पुरेसे असेल. म्हणजे जे काही ग्राहकांचे प्रश्न असायचे त्याच्या मोबदल्यात त्यांना जे काही किंमत मोजावं लागते पैसा म्हणून त्याचे उत्तर त्यांना मिळत असे. At this, other withdrawal, his arm took out of Hannah and flung it at him, saying, I have some questions to ask. If I prove you are baffling, you must return that Anna to me with interest. यावर ज्या काही ग्राहक म्हणून समोर आलेला होता त्यातल्या दुसऱ्या व्यक्तीने त्याचा हात ओढून घेतला आणि एक आणा बाहेर काढला. आणा म्हणजे एक आणा बाहेर काढला आणि त्याच्यासमोर तो फेकला. कोणाच्या समोर? ॲस्ट्रोलॉजरच्या समोर फेकला आणि म्हणाला, मला काही प्रश्न विचारायचे आहेत. जर मी हे सिद्ध केला की तुम्ही फसवत आहात, जर तुम्हाला व्याजासह मला तो आणा वापस द्यायचा लागेल असे म्हणून त्या दुसऱ्या व्यक्तीनं ॲस्ट्रोलॉजर्सला आव्हान करतो. इफ यू फाइंड आन्सर्स सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. नो. तुम्हाला माझे उत्तर समाधानकारक वाटले तर तुम्ही मला 5 रुपये देणार का, असा प्रश्न ॲस्ट्रोलॉजर्सनं त्या ग्राहकांना विचारतो. आणि ग्राहक म्हणतात नो म्हणजे नाही. और विल यू गिव्ह मी 8 आनाज, किंवा तुम्ही मला 8 आणे देणार का, असा प्रश्न ॲस्ट्रोलॉजर्सनं त्या ग्राहकांना विचारतो. ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्विस ॲज मच इफ यू आर रॉंग, सेड द स्ट्रेंजर. ठीक आहे, जर तुम्ही चुकीचे असलात तरी मी पुरवलेले पैसे तुम्हाला दुप्पट द्यावे लागतील, अशी अनोळखी व्यक्ती म्हणाला. म्हणजे स्ट्रेंजर्स म्हणजे अनोळखी व्यक्ती. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड. आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट द ॲस्ट्रोलॉजर्स सेंट अप अ prayer to heaven as the other lit a chariot. पुढे थोडे वादविवादानंतर हा करार मान्य करण्यात आला होता आणि भविष्यकाराने स्वर्गात प्रार्थना पाठवली. म्हणजे स्वतःला म्हणजे असं प्रार्थना केली की जेणेकरून चांगल्या असं मला एका प्रश्नासाठी 8 आणे मिळत आहेत म्हणून. त्या व्यक्तीने चेरोट म्हणजे एक प्रकारचा सिगारेट पेटवले. समोरचा जे काही गिराक होता तो सिगारेट पेटवलेला होता. लिटअप म्हणजे लिट म्हणजे पेटवणे. ओके, विल बी कंटिन्यू टुमॉरो लेक्चर्स. इथे आपण थांबूया. राहिलेला भाग पुढच्या तासाला कंटिन्यू करूया.